नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ज्याला आपण आरपीएफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असे म्हणतो, या मार्फत दोन महत्त्वाच्या पदांसाठी म्हणजेच सब इन्स्पेक्टर एसआय आणि कॉन्स्टेबल ह्या दोन पदासाठी 4660 पदांची जाहिरात 15 एप्रिलला येणार आहे। या जाहिरातीच्या अनुषंगाने कोण विद्यार्थी यासाठी पात्र आहे, पात्रतेच्या बाबतीत 3 महत्त्वाचे निकष आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। पहिला आहे शिक्षण काय असावं लागतं, दुसरा आहे वयोमर्यादा किती असावं लागते, आणि तिसरं शारीरिक पात्रतेचे निकष काय असणार आहे। वन बाय वन आपण बघूया। मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडून तुमच्यासाठी आरपीएफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कॉन्स्टेबल आणि एसआय ची आपण ऍड किंवा बॅच चालू केलेली आहे। जी बॅच मला रेकॉर्डेड स्वरूपात 1499 प्लस जीएसटी अशी फी आहे, आणि यामध्ये ही पूर्ण टीम तुम्हाला म्हणजे मी स्वतः, बोडके सर आहे, गाडेकर सर आहे, पाटील सर आहे, बोबडे सर, हे सगळे तुम्हाला इथे टीच करणार आहे। आणि यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत टीचिंग केलं जाणार आहे। सराव टेस्ट आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे, फ्री वीकली टेस्ट पण आहे, डाऊट सेशन पण असणार। या संदर्भात खालच्या स्क्रोल लाईनला जो नंबर येतो त्या नंबरवरती कॉल करून आपण विशेष माहिती घेऊ शकता। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। यामध्ये पहिला आहे आरपीएफ संदर्भात पोस्ट सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे आणि कॉन्स्टेबलची पोस्ट आहे। यासाठी एज्युकेशन काय लागतं बघा। सब इन्स्पेक्टर ही एक खूप चांगली पोस्ट आहे। या पोस्टसाठी तुम्हाला याला लागते बॅचलर डिग्री म्हणजे एनी ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर विद्यार्थी यासाठी पात्र आहे। कोणताही पदवीधर असेल तर फॉर्म भरू शकतो। पदवी करत असताना तुम्ही गॅप घेत केला असेल, तुमचं बॅकलॉग राहिले असेल किंवा एक्सटर्नल तुम्ही शिकला असाल म्हणजे डिस्टन्स लर्निंग द्वारे तरी चालणार आहे, तुमच्याकडे पदवीचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट असणं गरजेचं आहे। तो विद्यार्थी एसआय साठी पात्र असणार आहे। दुसरं, कॉन्स्टेबल या पदासाठी तुमचं 10th क्लास म्हणजे एसएससी 10वी पास असणं गरजेचं आहे। इथे पण तेच आहे, 10वी तुम्ही कसं गेलो त्याला अर्थ नाहीये, पण 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। हे झालं शिक्षणाच्या बाबतीत। दुसरा मुद्दा आहे वयाच्या बाबतीत। वयाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कॉन्स्टेबल या पदासाठी मिनिमम एज लागतं 18 वर्ष आणि मॅक्सिमम लागतंय 28 वर्ष। हे झालं ओपन साठी, जनरल साठी मी तुम्हाला बोलतोय। आणि दुसरं, सब इन्स्पेक्टर साठी कमीत कमी वय असावं लागतं 20, मॅक्सिमम असावं लागतं 28 वर्ष। आता यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे का, वयोमर्यादेत वाढ असणार आहे का, येस असणार आहे। त्यात काय सांगितलं त्यांनी हे नीट लक्षात घ्या। जर तुम्ही कॅटेगरी एससी एसटी चे असाल तर तुम्हाला मॅक्सिमम जे वय असेल ते 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येणार आहे। म्हणजे इथे जर बघितलं तर इथे तुम्ही 33 वर्षापर्यंत इथे जाऊ शकता, 33, आणि इथे पण जाऊ शकता 33 वर्षापर्यंत। दुसरं, ओबीसी जर असाल तुम्ही तर त्यांना 3 वर्ष शिथिल आहे, म्हणजे इथे 31 पर्यंत, इथे 31 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। अदर दॅन दॅट म्हणजे कॅन्डिडेट हु हॅड ऑर्डिनरली बीन डोमिसाइल इन द यूटी युनियन टेरिटरी ऑफ जम्मू काश्मीर लडाख ड्युरिंग द पिरियड ऑफ 1 जानेवारी 1980 टू 31 डिसेंबर 1989 या दरम्यानचं तुमच्याकडे जर डोमिसाइल असेल, डोमिसाइल सर्टिफिकेट त्या मधला असेल तर तुम्हाला बघा या कॅटेगरीनुसार 5, 8 आणि 10 वर्षापर्यंत तुम्हाला एज मध्ये शिथिलता आहे। बरोबर, कोण आहे, युनियन टेरिटरी जम्मू काश्मीर आणि लडाख साठीचा। ओनली फॉर द पोस्ट ऑफ एसआय सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई अदर दॅन एक्स सर्व्हिसमॅन, एक्स सर्व्हिसमॅन पेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्स सर्व्हिसमॅन शिवाय अदर जस्ट हु हॅव रेंडर्ड नॉट लेस दॅन 3 years ऑफ रेग्युलर अँड कंटिन्युअस सर्व्हिस ऑन द डेट ऑफ रिकॉर्डिंग, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 5, 8, 10 वर्ष शिथिल आहे। म्हणजे जे एक्स सर्व्हिसमॅन ते सोडून उर्वरित जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असाल तर त्यांना सुद्धा 5, 8 आणि 10 वर्षापर्यंत तुम्हाला काय एज मध्ये रिलॅक्सेशन आहे। ज्या महिला असतील, विधवा असतील, डायव्होर्स झाला असेल किंवा सेपरेट तुम्ही जर राहत असेल न्यायाच्या अधिकाराने तर अशा उमेदवारांना सुद्धा म्हणजे महिलांना सुद्धा एज मध्ये बघा 2 years अनरिझर्व्ह म्हणजे ओपन साठी ओबीसी ला 5 आणि एससी ला 7 वर्षापर्यंत सवलत आहे। सो हे विद्यार्थी वयामध्ये बसत असेल ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत। तर पुढे बघूया आपण फिजिकल मेजरमेंट याला असणार आहे का, म्हणजे तुमचं शारीरिक पात्रता काय असावी लागते। शारीरिक पात्रतेचे निकष जर तुम्ही कंप्लीट करत असाल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। काय निकष आहे त्यामध्ये बघा, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल, अनरिझर्व्ड ओपन असाल आणि दुसरं ओबीसी असाल तर तुम्हाला बघा हाईट लागते, म्हणजे या मेल साठी आणि फिमेल साठी काय हाईट बघा। ओपन आणि ओबीसी असाल तर हाईट मेल साठी असावी लागते 165, फिमेल साठी 157 सेंटीमीटर असावी लागते। आणि ओपन ओबीसी साठी फक्त मेल कॅन्डिडेट साठी
जर छाती तुमची 80 आणि तुमची एक्सपांड व्हायला पाहिजे, फुगली पाहिजे 85, 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. दुसरं आहे SC ST कॅन्डिडेट तुम्ही जर असाल तर तुमची हाईट मेल साठी लागते 160, फिमेल साठी 152, म्हणजे 5-5 सेंटीमीटर तुम्हाला काय आहे इथे सवलत दिलेली आहे. आणि मेल साठी फक्त SC ST ची मेल 76.2 आणि 81.2 तुमची छाती फुगली पाहिजे. आणि फॉर गरवालीज, गोरखा, मराठा, डोगरस, कुमानीज अँड अदर कॅटेगरी स्पेशलाइज बाय गव्हर्नमेंट, यांच्याकडे स्पेशलाइज कॅटेगरी असतील वेगळ्या, याच्यापेक्षा वेगळ्या, तर त्यांना 163 मेल साठी 155 फिमेल साठी हाईट लागते. आणि मेल साठी फक्त 80 ते 85 ही छाती तुमची विदाऊट आणि विथ एक्सपांडेड असणार आहे. सो अशा या शारीरिक निकषामध्ये तुम्ही जर बसत असाल तुम्ही फॉर्म भरू शकता. 3 गोष्टी आपण बघितल्या, शिक्षण बघितलं, दुसरं वयोमर्यादा आणि तिसरी शारीरिक पात्रता. यात तुम्ही जर बसत असाल तर डेफिनेटली 15 एप्रिल पासून फॉर्म सुटणार आहे. 4660 जागांसाठी फॉर्म आहे. सो तयारीत राहा. यासाठी इग्नाइट अकॅडमीची ही बॅच मला नक्कीच उपयोगात येणार आहे. ही बॅच आपली चालू झाली आहे. सो लगेच इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा, बॅच डायरेक्टली परचेस करा, कारण गुढीपाडव्याची आता तुम्हाला सूट 25% आहे. सो लगेच डाउनलोड करून परचेस करा. काही अडचण आली तर खालच्या नंबरवरती कॉल करा, विशेष माहिती घ्या आणि ह्या बॅचला लगेच तुम्ही प्रवेश घ्या. आणि या वर्षात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या SI आणि कॉन्स्टेबल पदासाठी हे या नवीन वर्षातलं पहिलं पाऊल नक्कीच टाका. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमच्या सजेशन सुचवा, तुमचे प्रश्न सुचवा, त्या आधारित पुढचा व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येईन. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.